संगमनेर तालुक्यातील मांडवे बिरेवाडी गावांच्या हद्दीवर नियमांचे उल्लंघन करून पोल्ट्री शेड सुरू असल्याचा आरोप करत संबंधित पोल्ट्री शेडवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टपासून बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मागण्या मान्य होऊन प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। बिरेवाडी मांडवे शिवालगत मांडवे बुद्रुक हद्दीत घरापासून अवघ्या 50 फुटांच्या अंतरावर असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीवर कारवाई करावी, तसेच बिरेवाडी हद्दीतील सुमारे 300 फुटांच्या अंतरावर असलेल्या 2 पोल्ट्रींची NOC रद्द करण्यात यावी, आरोग्यास अत्यंत बाधक ठरणारी पोल्ट्री सील करण्यात यावी अशी मागणी संतोष गळंगे यांनी केली आहे। तसेच पोल्ट्री विरोधात उपोषण सुरू केल्याने धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप गळंगे यांनी केला आहे। मी संतोष माणिक गळंगे, राहणार मांडवे बिरेवाडी शिवालगत मांडवे हद्दीमध्ये माझे घर असून माझ्या घराच्या अगदी 50 फुटावरती एक मांडवे हद्दीत अनधिकृत शेड उभारण्यात आलेले आहे आणि ते शेड उभारण्याच्या अगोदरच आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती का हे अंतर खूप जवळ होते, आपल्याला याचा त्रास होईल, पण त्यांनी दांडगाई पद्धतीनं दादागिरीच्या पद्धतीनं त्यांनी ते शेड उभारलं आणि त्यांना मांडवे ग्रामपंचायतने कुठली NOC दिलेली नाही आहे, तरी त्या शेडमध्ये अनधिकृतपणे भैरवनाथ कंपनीने ॲग्रीमेंट केलंच कसं आणि ते पिल्लं आलेच कसे तिथे। हे शेड अनधिकृत आहे यावरती मी मांडवे ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदन दिलेलं होतं, पण तरी त्यावरती कुठली ॲक्शन झालेली नाही आहे, कारवाई झालेली नाही आहे आणि यावरती कारवाई व्हावी ही प्रशासनाची जबाबदारी आहे। कारण की तसेच शेजारी शिवालगत आमच्या घरापासून 250 ते 300 फुटावरती बिरेवाडी हद्दीतील 2 पोल्ट्री चालू आहेत, त्यामध्ये त्यांचाही खूप त्रास, माशा, त्यांची NOC रद्द करण्यात यावी आणि तसे आम्हाला माशांचा त्रास होतोय असे बिरेवाडी ग्रामपंचायतला याच्या आधीही निवेदन दिले होते, पण प्रशासनाने कुठलीही जबाबदारी न घेता फक्त त्यांना नोटीस दिल्यानं कुठली जबाबदारी बाळगलीच नाही आहे असं आज मला म्हणावंच लागेल। कारण त्याचमुळे मला ठोस उपोषणाचे पाऊल उचलावं लागलेले आहे आणि आमच्या घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत, प्रत्येकाच्या जेवणामध्ये माशाच पडतात सर आणि घराचा स्लॅब पूर्णपणे आतून पिवळा काळा झालेला आहे। घरातील केबल पूर्णपणे काळी होऊन जाते, त्याच्यामध्ये खूप माशा, रात्रीची लाईट जर लावली तर माशा केसही खातात अशा पद्धती। आणि ती लोक आजूबाजूचे जे लोक आहेत राहणारे, या शेडवाल्यांची दहशत आहे, हे मारामारीची भाषा करतात, कापून टाकीन, संपून टाकीन, आमचा नाद नाही करायचा अशा पद्धतीने हे बोलले जातात। आता मलाही धमकी आली, अमोल जनार्दन गळंगे उपोषण झाले हो बघतो याला हाताखालून काढतो, या अशा पद्धतीच्या मारामारीच्या, जीवे मारण्याच्या धमक्या देतात का आम्ही जे करू तेच झालं पाहिजे। आणि आमच्या लगत ह्या पोल्ट्री आहेत ते इतर साईडच्या लोकांच्या सपोर्ट यांच्या दहशतीमुळे सह्या घेण्याचे प्रयत्न करतात, आम्ही हे करू त्यांना त्रास होत नाही आहे, आमचा यांच्याशी कुठलाही वाद नाही आहे, फक्त आम्हाला यांच्याकडून माशांचा त्रास आहे। आणि त्यांचं जे अंतर भरतं आहे शासकीय नियमानुसार 500 मीटर, ते 500 मीटर यांचं नसून 500 मीटर म्हणजे 1500 फूट, 1500 फूट यांचं एक तर मांडवी हद्दीतली 50 फुटावरची आहे ती अनधिकृत आहे आणि बिरेवाडी हद्दीतली 250 ते 300 फुटावरती 2 शेड आहेत, त्यांचंही अंतर 1500 फूट भरत नाही आहे। त्यामुळे शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्या बिरेवाडी हद्दीतल्या 2 शेडची NOC रद्द केली पाहिजे आणि मांडवी हद्दीतील जे अनधिकृत शेड आहे तेही कायमचं सीलबंद करून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। या तिन्ही शेड बंद झाल्याच पाहिजे, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, कारण की असं आहे, जर त्या माशा खाऊन मरण्यापेक्षा इथं बसून मेलेलं चांगलं राहील। प्रशासनानं आमची कुठलीच दखल घेत नाही आहे,
कारण आम्ही या देशात राहतो की नाही. आमचा तसेच माझे बंधू ते जम्मू ते मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी जर देशसेवा करायची आणि त्यांच्या घरच्या कुटुंबाने माशा खायच्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग देशसेवा तर करतोयच, पण इथं आम्हाला कुठलंही त्या पद्धतीत काही वातावरण प्रशासन जबाबदारी घेत नाही. वातावरणात तर माशा आहेच आहे. तरी काही लोकं जबाबदारी म्हणजे काल आमच्या घरी आले होते. तर ठीक आहे, ते शेड झालेले आहेत. त्याला काही नियम वगैरे काही नसतोय. शेड अशा चालूच राहू द्या. तुम्ही काही बोलू नका, नाहीतर मारामाऱ्या वगैरे होत नाही, अशी धमकी हे तिन्ही शेडवाले आम्हाला टार्गेट करत आहे आणि जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याच्या दुसऱ्या लोकांजवळ जाऊन बोलणार, तेही सांगणार की हे तुम्हाला मारतील, तुम्ही असं काही करू नका. तुम्ही उपोषण करू नका, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही आहे असेच मरत राहा त्या माशांमध्ये. अशी परिस्थिती याच्यामध्ये प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि ही आमच्या जीविताचा धोका आहे या लोकांपासून, तिन्ही शेडवाल्यांपासून. तर याची दखल प्रशासनाने घेतलीच पाहिजे. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. तिन्ही पोल्ट्री शेडची शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी व मोजणी करण्यात यावी. पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत पोल्ट्री शेड कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी गळंगे कुटुंबीय करत आहे व जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे मत संतोष गळंगे यांचे आहे. यात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.